विंशोत्तरी महादशा म्हणजे तुम्हाला सांगतो, जो पंचांगाचा जो एक भाग आहे, नक्षत्र, 27 नक्षत्र आहेत. तर ज्या नक्षत्रात तुमचा जन्म झालेला आहे, म्हणजे तुमचा जेव्हा जन्म झाला, पत्रिका म्हणजे काय आहे, ज्या वेळेस तुम्ही या पृथ्वी तलावर आलात, तुमची नाळ जेव्हा कापली गेली आणि जेव्हा तुम्ही पहिला श्वास घेतला या पृथ्वीवरती घेतला, त्यावेळेसचा एक स्क्रीनशॉट आकाशाचा, की त्यावेळेस काय ग्रहमान होतं आणि त्यावेळेस चंद्र हा कुठल्या नक्षत्रात आहे, तिथपासून आपली महादशा चालू होते. त्या ठिकाणी 27 नक्षत्र आहेत. ती म्हणजे तुम्हाला सांगतो, अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मगा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्व भाद्रपदा, उत्तर भाद्रपदा आणि रेवती, अशी 27 नक्षत्र त्या ठिकाणी आहेत. एक 9चा सेट आहे, केतू ते बुधापर्यंत, तोच 9चा सेट परत पुढे आणि 9चा सेट पुढे, म्हणजे प्रत्येक ग्रहाची 3-3 नक्षत्र त्या ठिकाणी आहेत. म्हणजे प्रत्येक 3 नक्षत्रांचा एक स्वामी हा कुठला तरी ग्रह त्या ठिकाणी आहे. आणि ज्या नक्षत्रामध्ये तुम्ही जन्म घेता, तो कुठल्या स्वामीचा आहे, त्याची महादशा तुमच्यावर चालू होते. म्हणजे काय, एखाद्या लहान मुलाचा जन्म शुक्राच्या नक्षत्रावर झाला, भरणी नक्षत्रावर आपण उदाहरण म्हणून धरू, तर भरणी नक्षत्रावर जन्म झाल्यामुळे, भरणी हे शुक्राचं नक्षत्र आहे, अशी लोक ही फार सुंदर दिसायला, आखीव रेखीव असतात, त्यांची डोळे खूप छान असतात, कारण शुक्र हा थोडासा सौंदर्याचा हा. तर आता आणि लक्झरी, शुक्र म्हणजे लक्झरी, सगळी फॅशन इंडस्ट्री ही शुक्राच्या अंडर येते. तर आता ज्या लहान मुलाचा जन्म झालाय, त्याला लक्झरी कुठून मिळणार? त्याच्या आई वडिलांकडून, ऑफकोर्स. पण समजा एखादा गरीब परिस्थितीतला एखादं कुटुंब असेल, त्या घरात जर शुक्राच्या नक्षत्रावर एखाद्या मुलाचा जन्म झाला, तर ऑटोमॅटिक आई वडिलांची प्रगती होत असते, किंवा आई वडिलांची प्रगती होणार असते म्हणूनच शुक्राच्या नक्षत्रावर त्यांना अपत्य प्राप्ती होते, कारण की या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. मग या विंशोत्तरी महादशा